अर्थ घडी राहून तो झालेले आहे. आपल्या नेहमीचे प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोकराव गोडसे हे करतील व पोथीला हार आमचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे घालतील. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो. पुंडलिकावरती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्ण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. दोन नाहीत. ज्ञानेश्वर महाराजा अवतार हा प्रमोशनचा अवतार आहे. जीवापेक्षा देव श्रेष्ठ, देवापेक्षा सद्गुरु श्रेष्ठ म्हणजे संत श्रेष्ठ. म्हणून देवाच्या अवतारामध्ये जे कार्य अपुरं राहिलं होतं ते संतांच्या अवतारामध्ये परिपूर्ण केलं. म्हणजेच प्राकृत भाषेमधून धर्मग्रंथ लिहिण्याची परंपरा सुरू केली. धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते, प्राकृत भाषेत नव्हते. त्यामुळे सामान्य माणसाला अध्यात्मातलं ज्ञानच प्राप्त होत नव्हतं. मुळात सर्वसामान्य माणसांनी शिकूच नाही धारणा होती. किंबहुना उच्चवर्णीयामध्ये सुद्धा
तो जरी शास्त्री पंडित व्यक्ती असली तरी बायको शिकलेली असायची असं नव्हे. असं आत्ता अलीकडच्या काळामध्ये बघितलं मी. म्हणजे बाईला सुद्धा शिकण्याचा अधिकार नाही, तिने जास्ती शहाणा होऊ नाही. घरातली बायको जर नवऱ्यापेक्षा जास्ती शिकलेली असेल तर नवऱ्याला नाही म्हटलं तरी जड जातं. हा तसा स्वाभाविक धर्म आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जी क्रांती केली, प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिल्या कारणाने सर्वसामान्य माणसांना त्या ज्ञानाची उपलब्धता प्राप्त झाली. गोडाऊनमध्ये तांदूळ असून उपयोग नाही, त्याची उपलब्धता दुकानामध्ये होणं महत्वाचं आहे. साठा खूप आहे पण उपलब्धता नाही. तसं ज्ञान अफाट आहे पण त्या ज्ञानाची उपलब्धता होणं हे अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते काम ज्ञानेश्वर महाराजांनी उपलब्ध करून दिली. योग्य भावामध्ये, योग्य दरामध्ये, बरं का. म्हणजे ती काय गरिबी रेषेच्या खाली, काहीतरी माझा शब्द बरोबर नाही तर चुकीचा अर्थ समजून घ्या. हां म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला, मी काय म्हटलं, गरीब श्रीमंत म्हटलं नाही, ज्याला ज्ञानाचा अधिकार नाही तो गरीब. जो ज्ञानाचा अध्ययन करू शकत नव्हता तो गरीब. म्हणजे रेषेच्या खाली. ज्ञानेश्वर महाराजांनी मधली रेषच काढून टाकली आणि रेड्यापासून सुरुवात केली. मग आता रेड्यापासून जर सुरुवात केली तर माणूस नक्कीच रेड्यापेक्षा चांगला आहे. तेव्हा त्याला अधिकार आहे का नाही हा प्रश्न शिल्लक ठेवला नाही. म्हणून भावार्थ दीपिका निर्माण झाली आणि त्याच्या पाठोपाठ अमृतानुभवासारखा तत्त्वज्ञानाचं विवरण करणारा आणि विलासाच्या चित्तविलासाच्या दृष्टिकोनातून मांडणी करणारा हा एक अलौकिक ग्रंथ महाराजांनी निर्माण केला. तेव्हा यामध्ये आपलं जे आता प्रकरण चालू आहे 7वं, गेल्या वर्षी तेच होतं, कारण मोठं प्रकरण आहे. आणि दुसरा जर विचार केला तर हा विषय म्हणजे एक मोठं प्रकरण आहे. जगत हे माया कार्य, जगत हे अज्ञान कार्य, काय जगत रूपाने प्रभूच नटलेला आहे. जगत हे अज्ञान कार्य, जगत हे माया कार्य, ही एक विचारसरणी. आणि ज्ञानोबारायाने मांडली, जगत रूपाने माझा प्रभूच नटलेला आहे. म्हणून जो विषय शब्द मांडलाय, समग्राचा स्वीकार. सुखरूपाने, दुःखरूपाने, चांगल्या रूपाने, वाईट रूपाने. नाही का. कौरव सेनेतले पापी सुद्धा बरं का मारामारी करायला आले होते, युद्ध करायला आले होते, पण त्यांना कृष्णाचं दर्शन झालं ना, मुक्ती मिळाली ना. काय सुख असू दे दुःख असू दे, लक्ष सगळ्यांचं त्यांच्याकडे होतं. तेव्हा ईश्वरी सत्तेमध्ये समानता आहे. बरं का. जगतामध्ये जरी विसंगती दिसली असली तरी ही विसंगती सुद्धा ईश्वरी सत्तेतली एक संगती आहे. आता इथे विसंगती आहे, कोणी एका पातळीवर नाहीत. हे इथे बसले तर शेवटचे असे वर गेले, पण वर गेले म्हणून खालचं दिसतंय, कळलं का. एका लेवलला आले असते तर प्रत्येकाची डोकी प्रत्येकाच्या आड आली असती. हे आता का दिसतंय असं वरून खाली आलं, स्टेडियम सारखं आहे. बघायची गरज नाही, मागच्याला शेवटपर्यंत माणूस बसलाय त्याला दिसतंय, कुणी कुणाच्या आड येत नाही. सर्वांना दिसणं हे समत्व, जागा सपाट असणं हे समत्व नव्हे. नाही का. शेवटच्या माणसाची उंची तुमच्यापेक्षा जास्ती आहे. तुम्ही अगदी जमिनीवर बसलेला आहात तरी पण त्याला जेवढं दिसतंय तेवढंच तुम्हाला दिसतंय, त्याला जेवढं ऐकायला येते तेवढंच तुम्हाला ऐकायला येतंय. मी काय म्हटलं, सर्वस्वाचा स्वीकार. तसं संतांनी सुख स्वीकारलं, दुःख स्वीकारलं. सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो, दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता, दक्षिण उत्तर मारुता. दक्षिणेच्या आणि उत्तरेच्या बाजूने वारा येतोय, पण मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो, स्वीकार केला. हेही माझ्या प्रभूचं दर्शन आहे.
नाही का. विश्वरूप दर्शनामध्ये अतिशय गोंडस, अतिशय सुंदर देखणं रूप होतं, पण त्याच्याबरोबर अक्राळ विक्राळ सुद्धा रूप होती. अर्जुन घाबरला. देवा हे काय आहे? अरे म्हणले हे माझं विश्वरूप दर्शन आहे. विश्वरूप दर्शनामध्ये सगळं असं तुला पाहिजे तसं नसतं. काही चांगलं आहे, काही वाईट आहे, काही त्याज्य आहे, काही ग्राह्य आहे, पण असं मिळून सगळं ग्राह्य आहे. माझं बोलणं कळलं का? हां, नीट लक्षात घ्या. विविधता, विसंगती ही संगतीच आहे. म्हणून विसंगती कधी म्हणू नका. ईश्वरी सत्तेमध्ये सगळी संगती आहे. त्या लेवलनी जर विचार केला तर तुम्हाला कळेल ही सगळी संगती आहे. चांगलं काय, वाईट काय, गरीब काय, श्रीमंत काय, बरं का, असं काही नाही आहे. सुखदुःख सर्वांनाच आहेत. कीर्तन करतो म्हणून दुःख नाही असं नव्हे, प्रवचन करतो म्हणून दुःख नव्हे असं नव्हे, देवाचं रोज दर्शन घेतो म्हणून दुःख नव्हे असं नव्हे, सगळ्यांना आहेच आहे. मग तुम्ही म्हणाल परमार्थ करण्याची गरज काय? सुखदुःख प्रत्येकाला समानतेने येतात, पण प्रवचन कीर्तन करून ते सहन करण्याची ताकद वाढते. एवढंच एवढंच एवढंच. बाबा महाराजावर संकट येणार नाही असं नाही, आलं नाही असंही नाही. किंबहुना मागचे परमार्थिक यांच्यावर जेवढी संकट आली तेवढी आत्ता तर कुणावरच नाहीत. ज्ञानोबारावर एवढं संकट कोसळलं पण निष्ठा कोसळली नाही. निष्ठा कोसळली का? नाही. हा निर्धार, हे कवच, हे कवच. आई गेली, वडील गेले, देहांत प्रायश्चित्त, बरोबर आहे. असं नाही म्हणाले प्रभू हे काय केलंस, नाही नाही, काय त्याचेच गुणगान गात बसले. ज्ञानोबारायला माहिती होतं, निवृत्तीनाथाला, हे जीवनाचं अंग आहे, हा जीवनाचा भाग आहे, हा समग्र जीवनाचा स्वीकार आहे. हा आम्हाला पाहिजे त्याचा स्वीकार करतो, जे नको त्याचा अस्वीकार करतो, नाही का. आता सहज आपला एकदम जरा खालच्या लेवलला येऊन दृष्टांत. एक साडीचा मोठा व्यापारी आहे. तुमच्या पुढे तो 100 साड्या टाकतो, त्यातले तुम्ही एक घेता, बरोबर आहे. मग त्या बाईने प्रश्न विचारला, का हो तुमच्या इतर एवढ्या साड्याला कोणी गिरायक आहे का? तो म्हणला, बाई तुम्ही काय म्हणता, तुमची आवड ही आहे, दुसऱ्याची आवड दुसरी आहे, आमच्याकडे माल शिल्लकच राहत नाही. त्याच्या दुकानामध्ये लाईट आहे, त्याच्या दुकानामध्ये गर्द आहे, त्याच्या दुकानामध्ये फेडेड आहे, सगळ्या रंगाची आहेत, आणि त्याच्यातला एकही माल तुम्हाला पसंत नाही. माझं म्हणणं कळलं. पण त्याच्या दुकानात सगळा ठाटा आहे. माझं म्हणणं कळलं. भरपूर स्टॉक, भरपूर स्टॉक. एक वाण मागितला तर एका तऱ्हेच्या 100 कलरमध्ये साड्या टाकतील. लाईट आहे, फेड आहे, डार्क आहे, पदर आहे, काठ आहे, मोठे काठ आहेत, बारीक काठ आहेत, फुली आहे, काय, आणि सगळ्याला गिरायक आहे. अगोदरचं गिरायक आलं ते म्हणले डार्क शेड काढ, ते म्हणले हे डार्क नाही चांगलं, लाईट काढ. जुन्या काळची म्हातारी असेल तर म्हणेल, काय सध्याची माणसं पोरी, काय तुम्हाला सांगू, त्यांना ना विटकं नेसायला आवडतो. लाईट कलर म्हणजे यांचं काय झालं, पूर्वीच्या काळी 4-5च रंग होते, एक लाल, एक केशरी, एक हिरवा, पोपटी रंग होतो, जांभळा, एवढ्यातच बायकांचं सिलेक्शन. याच्यापेक्षा काही जास्ती पुढे जात नव्हतं. आता एवढे रंगाचे प्रकार आले, एवढे रंगाचे प्रकार आले, आला का लक्षात? हां, जाऊ दे, जास्ती बोलत नाही. की त्या रंगाने सुद्धा बेरंग करून टाकला. रंगाने इतका बेरंग करून टाकला की आता साडी शिल्लक राहिली नाही. वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये विशेष काय आहे, आलं का लक्षात? आता सगळे पंजाबी ड्रेस आले, सगळे आलं. काळाच्या ओघामध्ये हा फरक घडत असतो. त्याच्यामध्ये काही म्हणजे काही मी चूक काढलं असातला भाग नाही आहे. काळाच्या ओघामध्ये हे घडत असतं, बरं का. मी ते म्हणाले, महाराज हे साडीचं अवघड असते, हे सुटेबल आहे. बरं, सुटेबल आहे, काय सुटेबल आहे. माझं म्हणणं कळलं. म्हणजे समग्राचा स्वीकार काय. पुन्हा तिथे तोच विचार आला. तसं या ठिकाणी म्हणाले, दृश्य काय, द्रष्टा काय, दर्शन काय, तैसे आत्मया ते आत्मया न दावी जये पै माया, तरी आत्मा वावो की वायात
ते चिते कीना. अरे काय बोलतोस, तुला कसं कळत नाही? आत्मा वाहो कसं, दृश्य रूपाने तोच आहे, द्रष्टा तोच आहे. तैसे दृश्य करून दृष्ट्या ते दृष्ट्या दावोनी घडिली आवाया दाविलेपणे. तैसे दृश्याचे निमिषे दृश्य दृष्टत्वाद एकत असे. दृश्याच्या आधाराने द्रष्टा आपल्याला बघत असतो, स्वतःला. आरशाच्या आधाराने काल सांगितलं आपण आपल्याला बघत असतो. तसं दृश्य जगताच्या आधाराने द्रष्टा परमात्मा आपल्याला बघत असतो, नाही का? अहो, आपल्याला आपण बघितल्याशिवाय आनंद वाटत नाही. वस्तूमध्ये आपल्याला आपलं दर्शन घडतं, जास्ती विषय वाढवत नाही, कारण पण तोच आहे. का जे दृंग मात्र आपण ते आपुलेची देखे दृष्टेपण तया अशीची झाली जाण दृश्य संज्ञा. आपणच आपल्याला पाहणं यालाच दृश्य म्हणतात. दृश्य शब्दाचा अर्थ काय? आपण आपल्याला पाहणं. पण आपण आपल्याला पाहिल्याशिवाय आनंद नाही. आपण आपल्याला पाहिल्याशिवाय आनंद नाही, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. द्रष्टा दृष्टीची आहे, मा दावणे काही सेवा आहे, न दाविजे तरी नव्हे तया तो काही. आगा दृष्टे पण द्रष्टाचे तेची ते दृश्य साचे, तरी दृश्य पण ठाईचे द्रष्टाचे असे. कुठेही गेला तरी तो दृष्टा आहे, तो आहेच आहे, त्याच्यात फरक नाही. कुठेही जाऊ दे, चांगल्यात जाऊ दे, वाईटात जाऊ दे, चांगलं वाईट तुमचं माझं मत आहे. एक लक्षात घ्या, आपण फक्त मराठी संस्कृतीचा विचार करतो असं नव्हे. ज्ञानोबा विश्वाबद्दल बोलतात, जगाबद्दल बोलतात. माझं बोलणं कळलं का? महाराष्ट्रात आल्यानंतर आपण म्हणतो हा ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र. बरोबर आहे ना? हे आपल्या भारतातले शब्द आहेत. जगामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शब्दच नाहीत. माझं बोलणं कळलं का? नीट लक्ष द्या. काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शब्द कुठे आहेत? भारतात आहेत. अमेरिकेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र शब्द नाहीत. म्हणजे तिथे ब्राह्मण नाहीत का? क्षत्रिय नाहीत का? वैश्य नाहीत का? शूद्र नाहीत का? अहो, तसा अर्थच नाही. सगळी एक कॅटेगरी आहे, ज्या त्या वेळेला जे ते नाव दिलं जातं, एवढंच. पुन्हा मुद्दाम सांगतो, ब्राह्मण शब्दाचा अर्थ जो ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण. ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण. म्हणून तिथे आडनावावरून आपण ठरवतो हे ब्राह्मण आहेत. बरोबर आहे ना? म्हणून माणसं पहिल्यांदा विचारतो नाव काय तुमचं, म्हणजे लगेच कळेल तुम्ही कोण. आता काय करायचं आहे? नाही काय 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 करायचं, नडलंय का काही? नाव काय तुमचं? नाम का? असं होय? बर 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 बर. जाऊ दे, जास्ती काही बोलत नाही, उगीच लागायचं कोणाला. अहो, इथून तिथून खालपर्यंत तेच आहे. प्रत्येक याच्यामध्ये हा फरक आहेच आहे. आला का लक्षात? हे अवघड आहे, सगळं गणितच अवघड आहे. म्हणून मला एकच कळतं, व्यापक व्याख्या. ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण, रक्षण करतो तो क्षत्रिय, व्यवहार बघतो तो वैश्य, आणि कोणचंही काम करण्याकरता मागे पुढे पाहत नाही तो शूद्र. साधं सरळ गणित आहे. इथून तिथून हे जीवनाच्या आवश्यकता आहेत, जीवनाची गरज आहे. एका माणसामध्ये हे सगळे गुण असणं नामेच परिपूर्ण जीवन, नाही का? काय काय बायका मोठ्या कौतुकाने सांगतात, आमचे की नाही ते. अहो, काय तुम्हाला सांगू, काही कुठेही मागे पडत नाहीत. ऑफिसचं काम करतील, येता येता भाजी आणतील. काम करतील तेव्हा ब्राह्मण आहेत, भाजी आणतील तेव्हा वैश्य आहेत. परवा रस्त्याने जाताना एका पोराने मला धक्का मारला, तिथे त्याला असा चोपला, क्षत्रिय आहेत. आणि त्यांच्याशिवाय संडास रविवारी कोण साफ करत नाही. याच्यामध्ये अतिशयोक्ती कोणची नाही. ते काम त्याच्याकरता ठेवलेलं असतं. मग तो रविवारी आंघोळ व्हायच्या अगोदर हाफ पॅन्ट घालून सगळं साफ केलं, साफ, छान छान छान. आणि मग ती पुन्हा सर्टिफिकेट देते, तुम्ही जेवढं चांगलं चकचकीत करताना तेवढं आम्हाला सुद्धा येत नाही, राब अजून. राब. प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याकडे बघते, तिला काय आनंद वाटते, कसं कामाला लावलाय. नाही कळलं का? एका पुरुषातली किती अंग झाली ही? ब्राह्मणी तोच आहे, क्षत्रिय तोच आहे, वैश्य तोच आहे, शूद्र तोच आहे. नवे नवे हीच तर परिपूर्णता आहे.
हीच तर परिपूर्णता आहे. घरात गेल्याबरोबर ते असे भांडी पितळीची मांडलेली तुश इतकेच चकचकीत होते. म्हणला काय हो तुमच्या घरातली भांडी चकचकीत? ते म्हणले हे बघा हे आमची पोरंही बघत नाही आणि काही नाही, पण यांना इतका नाद आहे. रविवारी उठले भाजी बिजी आणली की ब्रासो आणतात आणि असे चकचकीत करतात. हे त्यांच्यामुळे आहे. असा बिन पैशाचा हमाल मिळाला तर कोणच्या बाईला नको आहे? नाही मी हा माल म्हटलं. तुझ्याकडे बघून म्हटलं गोखले. कशा करता म्हटलं? विनोदाचा भाग सोडून द्या. पण प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये ही चारी अंग असली तर परिपूर्ण जीवन आहे. माझं बोलणं कळलं का? बाई असू दे नाही तर पुरुष असू दे, हे सोडून द्या. एखादी बाई जर डोकं वापरत असेल तर तिच्यातला तो ब्राह्मणपणा जागृत आहे बरं का. म्हणून काही काही घरामध्ये जो नुसता काम करतो पण डोकं चालवायच्या टायमाला तो म्हणतो जरा विचारून येतो, असे पुष्कळ इथे सुद्धा असतील. आणि त्या बाईला मोठं कौतुक असतं, मला विचारल्याशिवाय ना ते काही करत नाहीत. नाही तर मग कोणाला विचारणार? काही दुसरी विसरी आहे का? नाही, विचारणार कोणाला? अगं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हातात हात घेतल्यानंतर एकमेकाने एकमेकाला विचारून करणं हाच संसार सुखाचा आहे. माझं बोलणं कळलं का? जरी तिला कळत नसलं तरी विचारावं. आता हे काय तुम्हाला अवघड झाले काय? अहो प्रत्येकाने एकमेकाला एकमेकाचा मान देणं आलं का लक्षात? हां, तिने त्यांना मान देणं, त्यांनी त्यांना मान देणं, हां, माहेरचं कार्य असेल तर परस्पर माहेरी काही बाईने देऊ नये. मालकाला विचारावं की असं असं लग्न आहे, काय करू? माझी इच्छा आहे 1000 रुपये. अगं काय आहे तुझ्या माहेरचं कार्य? काय अजून 500चं घे.